राजकोटमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राजकोटच्या गेम झोन मधील आगीनंतर मुंबई महापालिका आता अलर्ट झाली आहे। मुंबईतील सर्व मॉलच्या अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी होणार आहे। मुंबईतील 66 मॉल्सची सुरक्षा तपासणी सध्या सुरू करण्यात आली आहे आणि मुंबईतील 69 मॉलपैकी 66 मॉलची सुरक्षा तपासणी हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी दिली आहे। आपण पाहतोय राजकोटमध्ये गेम झोनमध्ये आग लागली होती आणि या गेम झोनमध्ये 27 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्यानंतर आता मुंबईमधल्या मॉल्सची सुद्धा सुरक्षा तपासणी होणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय सांगाल? राजकोट नंतर जी दुर्घटना घडली होती त्यानंतर आता मुंबई महापालिका सुद्धा अलर्ट झालेली आहे। कशा पद्धतीने ही तपासणी सध्या सुरू आहे? मुंबईत एकूण 69 मॉल आहेत, त्यापैकी 66 मॉलची जी अग्निसुरक्षा आहे ती तपासणी होणार आहे, हाती घेण्यात आलेली आहे। ही जी माहिती आहे ती मुख्य अधिकारी अग्निशमन दलाचे आहेत त्यांनी दिलेली आहे। राजकोट अग्नितांडवानंतर अग्निशमन दलाकडून ही पूर्ण खबरदारी घेतलेली आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर आता मे महिना आहे, तसेच या मे महिन्यामध्ये अनेक जे पालक असतात ते मुलांना आपल्या मॉलमध्ये वगैरे घेऊन जातात। मात्र जे राजकोट अग्नितांडवानंतर जे काही घटना घडली त्यानंतर मुंबईत सर्व मॉलची जी अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी होणार आहे आणि अग्निशमन दलाने ही सर्व मॉलची जी माहिती आहे ती महापालिकेकडे दिलेली आहे आणि कालपासून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि ही मोहीम आता अजून आठवडाभर तरी चालणार आहे आणि या मोहिमेत मॉलच्या सर्व प्रकारची जी चौकशी आहे, तपासणी जी होणार आहे आणि ही सर्व माहिती जी आहे ती अग्निशमन दलाने महापालिकेला दिलेली आहे। अगदी सूरज, दुर्घटनेनंतर का होईना मुंबई महापालिकेला जाग आली हे महत्त्वाचं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।